हॅलो, कसे आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत चंपा षष्टी. हे म्हणजे आपले तळी उचलायच्या टायमाला आपल्याला जे लागतं भरीत रोडगा, तिथं आपण आता भरीत रोडगा करणार आहोत. आता भरतासाठी साहित्य: वांगे, कांद्याची पात, मिरची, लसण, मीठ, हळद आणि कांद्याच्या पातीचाच कांदा आहे आणि बाकी दुसरा कांदा घेऊन आपण कट केला. आता आपल्याला वांगे भाजून भरीत करायचे आणि हे ताजी मिरची मिक्सरला, लसण आणि मिरची आणि मीठ मिक्सरला जाडसर काढायची, म्हणजे भरीत छान लागते. चला आपण सुरुवात करू. हे आता आपण वांगे भाजून घेऊ. असे आपण फोडी करून फ्राय करून पण भरीत आपल्याला करता येते, पण अशा भरीत्याला चव छान लागते. आता आपले वांगे भाजत आले. आपण आता याला फुल गॅस केलेला आहे. त्याच फुल गॅसमध्ये वांग्याला हात लावायचा नाही, गॅस एकदम बारीक करायचा. असं नंतर असे आपले वांगे फिरून घ्यायचे, म्हणजे आपल्या हाताला चटका बसत नाही. करून फिरून घेऊन नंतर पुन्हा गॅस असंच फुल करायचा. आपले वांगे भाजलेत, आपण हे आता काढून घेऊ. हे आपले वांगे भाजून काढून घेतलेत आपण. आता हे आपल्याला असं काळं काढायचं, त्याचं काळं काढून घेऊ. आणि नाही काढलं तर कोणी कोणी असंच टाकतं, आवडत येत असे. यांनी वांग्याला भरताला चवीत लागती, पण जास्त काळपट नको म्हणून आपण हे काढून घेऊ. आता असे काढून घ्यायचे. देठ आपल्याला टाकून द्यायचे नाही, देठानेच चव लागते वांग्याला. काढून घेऊ आपण. आता हे आपलं आपण काळं काढून घेतलं, पूर्ण काढून घेतलं नाही, काही ठेवलं तसंच. आता हे आपण वांगे असं चमच्याच्या साहाय्याने असे फोडून बघायचे, किडक आहे का कसं बघायचे, मगच भरीत करायचे. तसे कधीच वांगे असे मॅच करून घ्यायचे नाही. आता हे छान चांगलं निघले वांग. आता हे बघू आपण. असे करून सगळे वांगे बघून घ्यायचे. आता आपण असं मॅच करून घेऊ. आपले वांगे सगळे चांगले निघलेत. आपल्याला देठ टाकून द्यायचे नाही, हे देठ पण आपण त्याच्यात टाकणार आहोत, कारण देठानेच चव लागते भरताला. असे करून घेऊ सगळे मॅच. आपली कढई गरम झाली, आपण कांदा टाक. आपल्याला लसूण कच्चाच टाकायचा, फोडणीत लसूण टाकायचं नाही. भरताला लसणाची फोडणीने तसंच कच्चं लागतं. आणि असं पण जमते, वांगे भाजून आपण तसं भरीत करू शकतो. आता हे आपण याच्यात कांदा टाकून घेऊ. कांदा भाजूपर्यंत आपण हे मिक्सरला काढून घेऊ. ही मिरची याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्सरला जाडसर भरडून काढून घेऊ. आपली मिक्सरला मिरची काढून झाली. अशी ताजी ताजी काढून भरीत करायचे, म्हणजे टेस्टी फार चांगलं लागते. आपला कांदा भाजत आला ना, आपल्याला याच्यात पाट टाकून घ्यायचं, थोडा भाजू द्यायचा. आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू, म्हणजे काय होतं, कांदा पटकन भाजल्या जाते. हो दे. आता आपण याच्यात पाट टाकून घेऊ. तळी उचलूपर्यंत कांद्याची पात, नवीन कांदा, वांगे तर खात नाहीत. ज्यावेळेस आपण नैवेद्य करतो त्याच दिवसापासून मग खायला सुरुवात होती.
अगोदर आपण खात नाही. आता 12 महिने वांगे राहायला लागले तर नवीन पिढी खाती, पण जुनी पिढी अजूनपर्यंत नैवेद्य दाखवल्याशिवाय, तळी उचलल्याशिवाय पात हे खात नाही. तर चला आपल्या पुन्हा थोडंसं तेल टाकू याच्यात आणि हळद टाकून घेऊ. आता मिरची टाकून घेऊ आपण. अशी मिरची टाकून करून बघा किती भारी लागते. आपल्या मिरची आपल्या आवडीने टाकायची. कोणाला झणझणीत आवडतं, कोणाला कमी मिरचीचं आवडतं. आता आपण ही वांग्याचे आपण थोडे थोडे देठ कट करून घेतलेत. असे भाजताना केले नाही, कारण भाजताना आपल्याला देठाला धरून आपल्याला त्याची साईड पलटता येते, म्हणून काढण्यात थोडे ठेवले. तर आपण हे टाकून घेऊ याच्यात. बघा आपलं भरीत तयार झालं. बघा का भारी कलर आलाय, आणि चवीला कलर सारखंच, चवीला बी तितकंच भारी. ते आपण कशी छान दिसायला लागली. पण आता याला झालं, याला जास्त परतायची गरज नाही, असंच छान लागते. आता आपण हे काढून घेऊ आणि रोटगी तयार करू. आता हे आपण बाजरीचे पीठ घेतले, त्यात आपण थोडंसं मीठ टाकू. आता आपण हे याचे रोटगं तयार करायचं आपल्याला. तरी आपल्याला भाकरीसारखंच मळायचं. भाकरीसारखंच असते ते, पण त्याचा मान लावलाय. ते करावंच लागतं तळी उचलण्यासाठी. तळी उचलायला पुरणाची पोळी करतेत. आता ह्याच्यासोबत हे जरी केलं, त्याच्यासोबत भात असतंय. कोणी कोणी दही भात ठेवतं, पुरणाची पोळी असती. आणि हे पुरणाची पोळी केली तरी पण ह्या भरीत रोटगा करावंच लागतं त्याच्यासोबत. त्याच्याशिवाय तळी उचलणंच नाही. आपल्याला पीठ मळून झाले. आता आपण याचे छोटे असे करून घेऊ. एवढाले करायची. असे छोटे छोटे रोटगा तयार करून घ्यायचा आपल्याला. आता तवा तापला असं ना, आता असे सगळे करून घेऊ. मग एकदाच तव्यावर टाकून घेऊ. तर आपले असे करून झाले हे सगळे. आपण याच्यावर ठेवून देऊ. भाजून घेऊ व्यवस्थित खमंग चांगले. एका साईडने भाजली तर दुसरी साईड आपण भाजून घेऊ. आपले भाजले आता आता आपण काढून घेऊ. गॅस बंद करू आणि सर्व करू. ताट तयार करायचं. चला आपलं ताट भरीत रोटग्याचं तयार झालं. ठोक इथं असे ठोक. चला तर मग आपलं ताट तयार झालं. हे त्याच्यासोबत भंडारा आणि खोबरं तयार. चला तर मग आईच्या किचनमधलं भरीत रोटगा तयार झाला. असा करून बघा. लाईक करा, शेअर करा. चल तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू. सटीच्या सर्वांना शुभेच्छा.